श्रद्धांजली म्हणून राज्यातील अनेक शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळलाय। अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय, तर तसंच नाशिक जिल्ह्यातील येवलामध्येही कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। तर अहिल्यानगरमध्ये बाजारपेठ आज बंद आहे, तर नाशिक जिल्हा बाजार समिती देखील आज बंद ठेवण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालंय आणि आता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। ते अनंतात विलीन झालेले आहेत। त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अहिल्यानगर येथील मार्केट यार्ड जे आहे, त्याचबरोबर निफ्तीचा जो कांदा मार्केट जे आहे, तर ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। एकूणच जर बघितलं तर संपूर्ण राज्यावरती कुठेतरी शोककळा जी आहे तर ती या घटनेनं पडल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर अहिल्यानगर शहरामध्ये देखील भाजी मार्केट असेल, त्याचबरोबर कांदा मार्केट जे आहे तर ते व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नगरसेवक आहेत निखिल वारे। काय एकंदरीत काय भावना आहेत अजितदादांचं अचानक जाणं आणि आपण आता बंद ठेवलं? अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व विभाग आहे, मग भुसार विभाग असेल, त्याच्यानंतर कृषी विभाग, त्याच्यानंतर भाजीपाला विभाग, कांदा विभाग, सर्व विभाग बंद ठेवून आमच्या सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने अजितदादांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत। एकूण जर बघितलं तर अजितदादांना आदरांजली वाहण्यासाठी जे आहे नगरमधील कांदा मार्केट जे आहे बंद ठेवण्यात आलेलं आहे। एकूणच संपूर्ण राज्यावरती कुठेतरी शोककळा जी आहे या घटनेमुळे पसरल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे आणि याच बातमीनंतर संपूर्ण राज्यभर शोककळा पसरलेली आहे। आणि आपण आज बघतोय नाशिकमधले जी महत्वाची शेतकऱ्यांची मार्केट कमिटी आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्यामध्ये आज कडकडीत बंद पाळला जातो आहे। आज दिवसभरातले पहाटेपासून सकाळचे, दुपारचे आणि सायंकाळचे जे लिलाव आहे ते लिलाव देखील आज होणार नाहीयेत। या ठिकाणी शेतकऱ्यांनी कोणताही शेतीमाल आणू नये। तर अहिल्यानगरमध्ये येवल्यामध्ये व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। अंत्यसंस्कार झाल्यानंतरही कार्यकर्त्यांची रीघ आहे आणि जय पवार यांना सगळे कार्यकर्ते भेटतायत, त्यांचं सांत्वन करतायत। काही वेळापूर्वी पार्थ पवार यांनी त्यांच्या पित्याचं अखेरचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता जय पवारांना आपण पाहतोय। प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासोबत जवळ येतोय, त्यांची विचारपूस करतोय आणि जय पवारही तितक्या स्तब्धपणे या सगळ्या प्रसंगाला सामोरे जात आहेत। जय पवार असो की पार्थ पवार, कालपासून आपण दृश्य पाहतोय। आपल्या आईला सावरण्यासाठी हे दोन्ही भाऊ कणखरपणे उभे राहिलेले आहेत। पार्थ पवारांनी दिल्लीहून सुनेत्रा पवारांना बारामतीमध्ये आणलं, सोबत सुप्रिया सुळेही होत्या आणि आज हे सगळे अंत्यसंस्काराचे विधी पार पडल्यानंतरही सगळ्यांना ते आधार देत आहेत, सांत्वन करतायत। खरं तर त्यांचंही सांत्वन करण्याची गरज आहे, मात्र या अवघड परिस्थितीमध्ये, या कसोटीच्या काळात हे दोन्ही बंधू आता ठामपणे उभे आहेत, कणखरपणे या सगळ्या प्रसंगाला सामोरे जात आहेत। दुसऱ्या या दृश्यांमध्ये आपण पाहतोय सुप्रिया सुळे आहेत, श्रीनिवास पवार आहेत, अजित पवारांचे बंधू। तर आता उपस्थित सगळे नेते मार्गस्थ होत आहेत। युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार हे सगळे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। युगेंद्र पवारांच्या